मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज एका अत्यंत गंभीर आणि म्हणायला गेलं तर गूढ अशा विषयावरती आज आपण बोलणार आहोत. अ, नुकताच पक्षपंधरवडा सुरू झाला आणि आजही अनेक घरांमध्ये किंवा अनेक गावांमध्ये आपल्या पूर्वजांच्या आठवणी काढून अ, श्राद्ध कर्म वगैरे केले जातात. त्यावरून मला हा विषय सुचला, की हे ठीक आहे म्हणजे कर्मकांड वगैरे ठीक आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन असं काय असेल जगात, की जे लोकांना माहीत नाही किंवा त्याविषयी फारशी कल्पना केली जात नाही. तर ती गोष्ट म्हणजे मृत्यू आणि विशेषतः मृत्यूनंतर पुढं काय घडतं? अशा या गूढ विषयावरती आज आपण इथे संवाद साधणार आहोत. या विषयातल्या तज्ञ म्हणजे ज्याला मेटाफिजिक्स म्हणतो, आकलनाच्या पलीकडचं, भौतिक आकलनाच्या पलीकडचं जग नेमकं काय आहे, कसं आहे, याविषयी ज्यांचा अभ्यास आहे, अशा डॉक्टर मनीषा अन्वेकर यांच्याशी मी संवाद साधणार आहे. मनीषाजी अनेक पुस्तकांच्या लेखिका आहेत. साधारण अशाच विषयांवरती त्यांचं विपुल लेखन आहे आणि त्या आध्यात्मिक मार्गदर्शन देखील करतात. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये स्पिरिच्युअल काउन्सिलर म्हणून देखील त्या काम करतात आणि फार पूर्वी स्टोरीटेल कट्ट्यावर देखील त्यांनी अ, आपल्याशी संवाद साधला होता. आज आपण त्यांचं स्वागत करूया. मनीषाजी, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार संतोषजी. खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप मनापासून आभार. तुम्ही मला तुमच्या कट्ट्यावर पुन्हा एकदा ही संधी दिल्याबद्दल मला खूप छान वाटत आहे. थँक यू. खरं तर आज आपण अतिशय गंभीर म्हणू इतरांसाठी किंवा गूढ असा देखील तो विषय आहे. तो म्हणजे मृत्यू. सर्वसाधारणपणे याविषयी फारसं बोललं जात नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हे खरं तर जगातलं अंतिम सत्य आहे. मात्र ते सत्य स्वीकारून पुढं जाणं अनेकांना शक्य असतंच असं नाही. मात्र ही मानवी जीवनातली अपरिहार्य बाब आहे. मात्र आपल्या अध्यात्मशास्त्रानुसार मृत्यूनंतर माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं काय होतं? मृत्यूनंतरचं जग काय असतं, कसं असतं? या विषयाची उकल करण्याचा आज आपण प्रयत्न करूया. आणि तुम्ही आत्तापर्यंत अध्यात्मशास्त्रापासून अशा अनेक गूढ गोष्टींवरती किंवा त्याची उकल करण्यासाठी अनेक पुस्तकं लिहिलेलीत. मला वाटतं तुमचे जवळपास 100च्या घरात आता पुस्तकं झालेली आहेत. हो, 96वं पुस्तक झालंय माझं, 97वं चालू आहे. वाह! आणि श्रोत्यांना सांगायला आवडेल, की महिन्याला एक अशा पद्धतीने हो. आत्तापर्यंत त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आपण आता सुरुवात करूया डॉक्टर अन्वेकर यांना एक प्रश्न विचारून. तो म्हणजे मृत्यू ही जर माणसाच्या जीवनातली अपरिहार्य बाब आहे, तो टप्पा आहे, तर माणसाला मृत्यूचं भय जे असतं, ते का असतं? आणि मृत्यूनंतर काय घडतं याविषयी फारशी उत्सुकता असली तरी ती का दाखवली जात नाही? हा खूपच गंभीर प्रश्न आहे. विषय पण तेवढाच गंभीर आहे. मला असं वाटतं, की मृत्यूचा भय आपण लहानपणापासून शिकवतो. कारण मृत्यू जेव्हा होतो, तेव्हा शरीर जे असतं ते दिसत नसतं. आपली जवळची माणसं असतात, ती आत्ता आहे आणि एकदम नाही आहेत. कुणी आजारपणाने मृत्यूला पावतात किंवा ॲक्सिडेंट होतो किंवा नॅचरल प्रोग्रेशन देखील आपण म्हणू शकतो. पण ती माणसं आपल्याला आपल्या भोवती आता दिसणार नाही, ह्याची भीती असते आपल्याला. माझी आई जेव्हा वारली 2014 मध्ये, तर म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, की आपलं जग म्हणजे आता अगदी रिकामं झालंय. इथं कोणीच नाहीये. आणि आईबद्दल हेच मला वाटतं जरा जास्त वाटतं सगळ्यांना. कारण आईबरोबरची जी जवळीक असते, जे तिचं प्रेम असतं, जसं ती आपल्याशी वागत असते, आपण वागत असतो, आपला एक हक्क असतो तिच्यावर. तर ते सगळं जेव्हा आपल्याला आता मिळणार नाही असं वाटतं, तर मला वाटतं ह्याची भीती असते आपल्याला, की ही व्यक्ती आता आपल्याला पुन्हा दिसणार नाही. तर हे तर झालं आपलं भौतिक जग. पण आध्यात्मिक जगातलं जर का आपण बोलायचं म्हटलं, तर ती व्यक्ती खरं म्हणजे कुठेच गेलेली नसते. ती सदैव आपल्या जवळच असते आणि आपण जे म्हणतो ना 6 सेन्स असतात आपल्याकडे. 5 जे असतात ते बाह्य असतात आणि एक सूक्ष्म असतो सेन्स. तर ते आपल्याच सगळ्यांनाच देवांनी आपल्याला दिले आहे. तर त्या सेन्सनी आपण आपल्या जेही जवळचे लोक आहेत त्यांच्या आत्म्याला देखील
आपण अनुभव करू शकतो. तर अध्यात्माच्या दृष्टीने जर का आपण बोललं तर मृत्यू म्हणजे भौतिक जीवनाचा शेवटचा टप्पा. पण आध्यात्मिक जीवनामध्ये असं टप्पे वगैरे काहीच नसतात. आपण आध्यात्मिक जीवनात काय म्हणतो, अंतः अस्ति प्रारंभ. तर एक वस्तू संपली तरी दुसरी एक नवीन वस्तू सुरू होतच असते. त्यामुळे इथे काहीही थांबत नसतं. खूप छान तुम्ही सांगितलंत. विशेषतः विज्ञानाच्या दृष्टीने शरीर काम करण्याचं थांबतं म्हणजे मृत्यू. मात्र अध्यात्माच्या दृष्टीने त्याही पलीकडचे अर्थ आहेत आणि आता ते तुमच्या बोलण्यातून मला लक्षात आलं. आता दुसरा प्रश्न येतो आणि तो फार कळीचा आहे. ज्याचं कुतूहल अनेकांना आहे. आपला मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं अध्यात्माच्या दृष्टीने? आणि मृत्यूनंतर एक्झॅक्ट काय-काय गोष्टी घडत असतात माणसाच्या आयुष्यात? विशेषतः भारतीय तत्त्वज्ञानाच्या अंगाने हा प्रश्न आहे. खूप छान. तुम्ही खूपच छान प्रश्न निवडले आहे संतोषजी. तर जेव्हा मृत्यू होत असतो तेव्हा अ, मला वाटतं सगळ्यांना हे माहितीच असेल, की आपल्या शरीरात प्राणवायू असतो. तर हा प्राणवायू म्हणजे एकच वायू नसतो, 5 वायू असतात आणि त्यातूनही जो व्यानवायू असतो त्याचे अनेक सुद्धा 5 वायू असतात. त्यांना आपण सब म्हणू शकतो प्राणवायू असे. तर जेव्हा मृत्यू होत असतो तेव्हा एक-एक करून आपले सगळे अंग जे असतात ते शिथिल होत जातात आणि हळू करून प्राणवायू पण आपल्या शरीराच्या बाहेर निघायला लागतात. आणि धनंजय वायू जो हा असतो, हा अगदी शेवटी बाहेर पडतो. जोपर्यंत धनंजय वायू आपल्या आत आहे, तोपर्यंत आपण मृत होऊ शकत नाही. आणि असं सांगितलं गेलंय आपल्या पुराणांमध्ये वगैरे, की जेव्हा अंत्येष्टी होत असते, अंत्यक्रिया होत असते, त्यावेळेला हा धनंजय वायू आपल्या शरीराच्या बाहेर पडतो. तर तेव्हा खरा मृत्यू जो होतो, तो तेव्हा होतो आपला. आणि जेव्हा मृत्यू होत असतो, तेव्हा आत्मा जेव्हा शरीराच्या बाहेर पडतो, तर त्याला ह्याच्यावर विश्वास बसत नाही, की मी आपल्या भौतिक शरीराला कसं बघतोय? म्हणजे मी इथं आहे, पण हे काय आहे मग खाली? त्याला असं दिसत असतं ते आपलं शरीर शिथिल पडलेलं, निष्क्रिय पडलेलं ते खाली दिसत असतं त्याला. आणि त्याला खूप वेळ लागतो हे समजायला, की आता मी ह्या शरीरात नाहीये. असं म्हटलं जातं, की त्या घटक्याला त्याच्यासमोर जसं आपण म्हणतो ना, एक मूव्हीला आपण रिवाइंड करतो. आधी आपण व्ही-सी-आर वगैरे बघायचो, त्याच्यामध्ये आपण त्या मूव्हीला रिवाइंड करायचो आणि मग सुरुवातीपासून बघायचो. तर तसं ते रिवाइंड होतं आणि आपल्या डोळ्यासमोरून म्हणजे ते आत्म्याच्या डोळ्यासमोरून, भौतिक नाहीच, हे सूक्ष्म सगळं आता. तर त्या डोळ्याच्या समोरून आपलं ह्या जन्मात आपण काय-काय केले आहे, ते सगळे कर्म, आपल्या भावना, आपलं विचार, आपलं सगळं त्याच्या समोरून निघतं. आणि असंही देखील सांगितलं जातं, की त्या घटक्याला जेव्हा आपले प्राण आपल्या भौतिक शरीराच्या बाहेर निघत आहेत, त्यावेळेला आपला जो विचार असतो, त्याच्याप्रमाणे आपला पुनर्जन्म होतो. म्हणून आपल्याकडे नेहमी म्हणतात ना, की जप करायचा असतो, राम नाम घ्या किंवा ज्याही देवात तुमची श्रद्धा आहे, भक्ती आहे, तर त्यांचं नामस्मरण करायचं. म्हणजे कोणत्याही घटक्याला आपले प्राण गेले, तरी आपण देवाच्या नावाबरोबरच हे शरीर सोडतो. तर हे फार विशेष आहे. आपण लहानपणापासून पोरांना हे शिकवायला पाहिजे, की नामस्मरण करायला पाहिजे. म्हणजे केव्हाही मृत्यू झाला, तरी आपली आत्मा जी आहे, ते एका चांगल्या स्टेटमध्ये राहतो, असं. अच्छा. परत एक छोटासा प्रश्न. धनंजय हां, वायू म्हणजे काय? हां. आणि दुसरा अत हां. हां. धनंजय वायू म्हणजे जे व्यान जो आपला प्राण असतो, प्राणवायू, त्याचे 5 आणि दुसरे वायू असतात. तर त्यातला हा धनंजय प्राण जो आहे, हा सर्वात शेवटी जातो. एक-एक वायू आपल्या शरीराच्या बाहेर जात असतो. हे सगळे एकदम जात नाही. म्हणजे प्राण असं नाहीये, की एक असं गाठोड आहे आणि ते एकदम बाहेर निघालं. एक-एक प्राण हळू आपल्या बाहेर जातो आणि प्रत्येक प्राणाचे एक वेगवेगळे फंक्शन्स असतात आपल्या शरीरामध्ये. तर ते फंक्शन जसं-जसं तो प्राणवायू बाहेर जात असतो, तसे-तसे ते शिथिल होतात आणि तसे-तसे ते बंद पडतात. म्हणजे अच्छा. मृत्यू जेव्हा होत असतो, तेव्हा एकदम काही होत नसतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल, की कधी-कधी जेव्हा आपण मृतदेह बघतो कोणाचा, तर कधी कुणाचे डोळे तिथे काही आपल्याला मूव्हमेंट दिसते किंवा हात असे होत असतात. तर हे त्यांना रायगर मॉर्टिस म्हणतात.
विज्ञानाच्या भाषेमध्ये. तर हे रायगर जे असतात, हे म्हणजे त्या शरीरात काहीतरी अजून होतंय. म्हणजे त्या बॉडीमध्ये काहीतरी फंक्शन्स चालू असतात तेव्हासुद्धा. तर हे प्राणवायू जे आपले आहेत ना, हे अजून निघालेले नसतात. तर ते प्राणवायू जोपर्यंत पूर्ण जात नाही, तोपर्यंत मृत्यू होत नाही. आणि हा धनंजय वायू जो असतो, हा अगदी शेवटी जातो आपल्या शरीराच्या बाहेर. अच्छा. तर हा जेव्हा बाहेर जातो, तेव्हा तो माणूस खरं म्हटलं तर मृत असतो. अच्छा. आणि तुम्ही एक उल्लेख केलात तो म्हणजे शेवटी एक पट डोळ्यापुढे जातो आपल्या. हो. तर तो आपल्याला दिसतो म्हणजे कळतो, कसं असतं ते? हां, ते आता कसं, आता जेव्हा आपलं शरीरातून आत्मा बाहेर आला, म्हणजे आता भौतिक काहीच राहिलं नाहीये. आता फक्त आपलं आध्यात्मिक शरीर म्हणजे आपला आत्मा आणि ह्या आत्म्याबरोबर म्हणजे मानसिक शरीर पण जातं. हे सूक्ष्म असतं. तर ह्याच्यामध्ये आपले जे विचार असतात, ते आपल्या मानसिक शरीरामध्ये असतात, सूक्ष्म शरीरात. तर आपल्या डोळ्यासमोर आपण हे म्हणू शकतो, की अगदी पट म्हणजे जसं फिल्म जाते आपल्या डोळ्यासमोर आणि खूप जो पटकन जातं म्हणजे हे खूपच फास्ट जातं आणि त्याच्यामध्ये आपण सगळं बघतो, की आपण जन्माला आल्यापासून आणि ह्या घटक्यापर्यंत जेव्हा आपला आत्मा बाहेर पडलाय, तर तोपर्यंत आपण काय-काय केलं आहे, काय चांगलं, काय वाईट, आपण कोणाबद्दल काय विचार केले, कोणाबद्दल चांगले बोललो, कोणाबद्दल वाईट बोललो. आपले कर्म जे असतात ते सगळे त्या पटलावरतून एकदम खूप फास्ट असे जातात. तर तेव्हा आपल्याला कळत असतं, की म्हणजे आपण काय केलंय ह्या जन्मामध्ये असं. अच्छा. आता मृत्यूनंतर तुम्ही म्हणता त्या सगळ्या प्रोसेसेस पूर्ण झाल्या. त्यानंतर आपण एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो का? आणि करत असू तर नेमकं ही प्रक्रिया कशी असते? अ, एकदम होत नाही हे, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात. ॲक्चुअली आत्मा जेव्हा शरीराच्या बाहेर पडतो, तर त्याच्यानंतर त्याचा पुढचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. आपल्यात हिंदू धर्मात म्हणतात, की यमदूत येतात आणि ते आपल्या आत्म्याला घेऊन जातात. 24 तास आपल्याला ते तिथे ठेवतात. त्याच्यानंतर ते पुन्हा आत्म्याला त्याच घरामध्ये, त्याच वास्तूमध्ये आणून सोडतात, जिथे त्याचा मृत्यू झाला असतो. त्याचे सगळे घरचे लोकं तिथे बसले असतात आणि असं सगळं. तर पहिले 10 दिवस जे असतात, तेव्हा ज्या क्रिया केल्या जातात, जे पिंडदान वगैरे केलं जातं, त्यांनी त्यांचं शरीर बनत असतं, लिंग शरीर. लिंगदेह म्हणतो आपण त्याला. कारण आत्म्याचा प्रवास इथे संपत नसतो. ह्याच्या पुढे 1 वर्ष त्याला प्रवास करायचा आहे, ज्यानी तो स्वर्ग किंवा नर्क आपण ज्याला म्हणतो किंवा पितृलोक असे वेगवेगळे लोक असतात आध्यात्मिक जगात पण. तर त्या लोकांना तो जात असतो. आपापल्या कर्मांप्रमाणे आपण तिथे जात असतो. तर हा सगळा पुढचा प्रवास करण्यासाठी त्याला अंगांची आवश्यकता असते. पण आता भौतिक अंग तर नाहीच आहे त्याच्याकडे काही ना. तर त्याचे आध्यात्मिक अंग बनत असतात आणि प्रत्येक दिवस पहिले जे 10 दिवस असतात ते खूप महत्वाचे. प्रत्येक दिवसाच्या पिंडदानाने त्याचे अवयव बनत असतात आणि 10व्या दिवशी तो पूर्ण त्याचं लिंगदेह तयार होतं आणि मग 13व्याच्या दिवशी आपण जे करतो पिंडदान आणि 14व्याचं जे आपण उदक शांती करतो. त्याच्यानंतर या आत्म्याचा पुढचा 1 वर्षाचा प्रवास सुरू होतो अच्छा. आणि तुम्ही जे म्हणत होता, की आपण दुसऱ्या देहात जाऊ शकतो का? किंवा आत्मा जातो का? तर आत्मा तसा जाऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा आत्मा भौतिक शरीराच्या बाहेर येतो मृत्यूच्या घटकेला, तर तेव्हाही त्याला वाटतं, की मी पुन्हा जातो ह्याच्यात, पण तो जाऊ शकत नाही असा. आणि जेव्हा आत्मा शरीरात प्रवेश करतो, ते फक्त 2च आपण उदाहरणं घेऊ शकतो. एक जेव्हा ते भ्रूण असतं, आईच्या पोटात जेव्हा असतं ते, तेव्हा आत्मा त्या शरीरामध्ये प्रवेश करतो. पण एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याची जी प्रोसेस असते हां. किंवा हे त्याचे काही असे ठोकताळे काही असतात का ते तुमच्या कर्मावरती ठरतं पूर्व आधीच्या जन्मातलं? आणि एक त्याहून महत्वाचं, आपला जो जन्म आपण घेतलेला आहे आणि त्यातनं आपण मृत्यू पाहून पुढच्या याला लागलेलो आहोत. मग मनुष्य जन्म आपण धारण करण्याच्या आधी आपल्याला आधीच्या आठवणी का नाही आहेत? हां, हां. हा खूप छान प्रश्न आहे आणि ह्याच्यावरती पण मी खूप विचार करायचे, की आपल्याला आठवत का नसतं, की ह्याच्या पूर्वी आपण कोण होतो, काय होतो, आपण काय केलं असेल, आपले आई-वडील कोण असतील वगैरे असं. तर आपण ह्याला ना मेटाफिजिकल जर भाषा म्हटली तर त्याच्यामध्ये आपण ह्याला आफ्टर लाईफ म्हणतो.
आफ्टर लाईफ आणि आपण एक दुसरं ही एक शब्द असतो त्याला आपण इन बिटवीन लाईव्हज म्हणतो. म्हणजे 2 जन्मांचा मधला जो पिरियड आहे तो आणि मृत्यूच्या नंतरचं जे जीवन आहे ते म्हणजे आफ्टर लाईफ आणि इन बिटवीन लाईफ दोन्ही म्हणतात त्याला. तर हा जो काळ असतो हा खूपच महत्वाचा असतो, खूप महत्वाचा. कारण आपला पुढचा जन्म जो असतो ना, तो आपण ह्या जन्मात किंवा ह्याच्या आधीच्या जन्मांमध्ये काय केलंय, काय आपले कृत्य आहे, काय कर्म आहे, त्याच्यावर खूप डिपेंड करत असतं. आता हे कसं म्हणजे जे लोकं वाईट कामं करत असतात, ते खालच्या लोकांमध्ये जातात. ते आध्यात्मिक जगत जे असतं त्याच्यामध्ये असे तळे असतात वेगवेगळे. काय म्हणायचं त्यांना रेल्म्स म्हणतो आम्ही. येस. हां, लेयर्स असतात. तर जसं स्वर्ग आणि नर्क हे लोकं बॉलिवूडमध्ये दाखवतात पिक्चरांमध्ये, तसं नसतं. पण असे रेल्म्स असतात, असे लेयर्स असतात, जे काही असतात ते निगेटिव्ह असतात. जिथे अशा आत्मा असतात, ज्या खूप वाईट कामं त्यांनी केली आहे, ते तुम्हाला त्रास देतात आणि तुमची प्रगती होत नाही तिथे. आणि तिथे आपण म्हणू शकतो, की अंधार असतो असं. आणि जे आपण चांगली कामं करणारे लोकं असतो, आपला जेव्हा मृत्यू होतो, त्याच्यानंतर आपला आत्मा जो आहे तो थोड्या वरच्या लेयर्समध्ये जातो, वरच्या मेटाफिजिकल रेल्म्समध्ये जातो. आणि तिथे आपल्याला ही संधी दिली जाते, की सध्या तुम्ही इथं आराम करा आणि मग तुम्ही तुमचा पुढचा जन्म तुम्हाला कुठे घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, हे आपण आपले जे वरचे जे सोल्स असतात, जे हायर सोल्स आपण म्हणतो, त्यांच्या कन्सल्टेशनमध्ये आपण हे करत असतो. तर कर्म जे आहे हे खूपच महत्वाचं, की आपण काय करतो. आणि माझ्या मते म्हणजे निष्काम कर्म केलेलं ते सर्वात चांगलं. ज्याला आपण मोक्ष म्हणतो. तर मोक्ष तेव्हाच मिळतो जेव्हा आपण निष्काम कर्म करतो. म्हणजे हल्ली कशी पद्धत आहे ना, की मी एका एन-जी-ओमध्ये जायचं, तिथे पोरांना कपडे वाटप करायची, जेवण द्यायचं, पुस्तकं द्यायची आणि खूप फोटो वगैरे काढायचे आणि Instagramवर रील टाकायचे. तर हे निष्काम कर्म नाही झालं. म्हणजे हे मी म्हणून करते, की लोकांनी म्हणावं, की "वॉव! डॉक्टर मनीषा किती छान काम करत आहे." तर हे म्हणजे एक पॉझिटिव्ह कर्म आपण नाही म्हणू शकत. निष्काम कर्म म्हणजे काय? मला मनापासून वाटतं, की मी तिकडे जावं, त्या पोरांना मदत करावी आणि माझं काम करून मी परत यावं आणि काही अटॅचमेंट ठेवायची नाही. ह्याला आपण निष्काम कर्म म्हणतो. तर जर आपण निष्काम कर्म करत राहिलो, तर आपल्याला मोक्ष देखील मिळतो. अच्छा. आणि आठवणीचं जे तुम्ही म्हणताय ते देवानी आपल्याला अशी काय म्हणायचं एक अशी हे दिली आहे, की जुनं तुम्ही सगळं विसरा आणि नवीन सगळं सुरू करा तुम्ही. आता मी तुम्हाला एक खूप विचित्र काही गोष्ट एक शेअर करते. मी मेडिटेशन करते रोज म्हणजे 5 वर्षाची होते तेव्हाचपासून मी करत आहे. तर जेव्हा मी पी-एच-डी करत होते माझी, तर तेव्हा एक दिवशी मेडिटेशन करत होते मी आणि त्या 3 ते 4 महिन्यामध्ये मी माझे 3 जन्म बघितले. आणि त्या जन्मांचं म्हणजे अगदी सगळंच बघितलं मी, की मी कोण होते, माझे आई-वडील कोण होते, कुठल्या शाळेत आणि कॉलेजमध्ये मी गेले आणि सगळं. तर त्या जन्माच्या आठवणींमुळे आणि मी हेही बघितलं, की असे बरेच लोकं जे याही जन्मात माझ्याबरोबर आहेत, ते त्याही जन्मात होते. म्हणजे वेगळ्या कपॅसिटीमध्ये. माझे आई-बाबा तेच आई-बाबा मला ह्या जन्मात मिळाले असं नाहीये. आणि बऱ्याच वेळा काय होतं, की जुने जे जन्म असतात त्याच्यात कुणी काही बरं-वाईट केलं असतं आपल्याबरोबर. पण ते ह्या जन्मात दुसऱ्या रूपात आलेले आहेत. आणि मग जर आपल्याला ती आठवण असेल, तर मग आपल्याला असं वाटेल, की ओके ह्यानी त्या जन्मात माझ्याबरोबर असं केलं. आता माझ्याकडे संधी आहे, तर मी हे करायला पाहिजे. तर मला वाटतं हे सगळं असं व्हायला नको. म्हणून देवाने आपल्याला ते मेमरीज दिली नाही, की आपण अगदी. अजून मला एक जे सांगायचंय, की आपण जेव्हाही कोणचा जन्म घेतो, तेव्हा आपलं जे कर्म असतं ना, त्याला आपण असं म्हणू शकतो, की एका स्टोरेजच्या बॅगमध्ये ते जात असतं. आपण त्याला संचित कर्म म्हणतो. पण प्रत्येक जन्म जो आपण घेतो, त्यातलं फक्त थोडासा भाग आपण आपल्या बरोबर आणतो. आपले काही ऋणानुबंध असतात, आपल्याला काही नवीन शिकायचं असतं, आपल्याला काही नवीन करायचं असतं, तर त्याच्यासाठी हा जन्म होतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, की प्रारब्ध हे त्याच्या प्रारब्धातच नव्हतं किंवा हे त्याच्या प्रारब्धात होतं. तर हे प्रारब्ध म्हणजे हा तो त्याचा पोर्शन जे संचित कर्म आहे, त्याचा एक छोटासा भाग जो आपण ह्या जन्मात घेऊन आलोय. तर त्याच्यासाठी मला वाटत नाही, की जुन्या जन्मांची आठवण ठेवायची काही आपल्याला आवश्यकता आहे. तर ह्या जन्मात आपण छान कर्म करा
आणि आपले जे ऋणानुबंध आहे ते सगळे काढा आणि शिका आणि निघा. बास. हे करायचं. वाह! नाही, खूप छान तुम्ही सांगितलं आणि विशेषतः हे उदाहरण आणि देवाने आपल्याला अ, आठवू नये किंवा आठवण राहू नये आधीच्या जन्माची, अशी जणू एक देणगी दिलेली आहे. जेणेकरून कोरी पाठी ठेवून हे आयुष्य आपण जगू. मात्र अगदी. हं. एक प्रश्न मला नेहमी जाणवतो, अ, की मृत्यूची चाहूल लागते का बरं माणसाला? आणि अं, विशेषतः अकाली मृत्यू जेव्हा होतात, त्या बाबतीत काय होतं? चाहूल काही-काही लोकांना लागते, म्हणजे अगदी अकाली मृत्यू असेल तरी देखील लागते. पण ह्याच्यासाठी मला हे म्हणायचंय, की जे आध्यात्मिक मार्गावर चाललेत, त्यांना ह्याची चाहूल लवकर लागते. जसं मध्येच ते एअरप्लेनचं एवढं मोठं क्रॅश झालं अहमदाबादला किंवा क्लाउड बर्स्ट होतायत किंवा काही होतं म्हणजे ॲक्सिडेंट्स होतात. तर त्या दिवशी बऱ्याच लोकांना असं आतून वाटत असतं, की आज जायला नकोय मला किंवा मला असं आतून काही बरं वाटत नाहीये. तर हे सगळं जे आहे ना, ते त्यांना त्या क्षणाला कळत नसावं. पण हे खरं असतं आणि आपल्याला सगळ्यांनाच देवानी सायकिक पॉवर्स एक अशी शक्ती दिली आहे. आपल्यात सगळ्यांमध्ये असतात ते. आपण बघा गट फीलिंग म्हणतो ना, इंट्युशन म्हणतो. तर हे गट फीलिंग सगळ्यांना असतं. पण कधी-कधी आपण आपला आतला आवाज ऐकतो आणि कधी नाही ऐकत. तर मला आपल्या श्रोत्यांना सगळ्यांना हे सांगायचं आहे, की आपल्या आतून जो आवाज येत असतो त्याला ऐका. कारण हा जो आवाज आहे ना, तो आपला नसतो, आपल्या आत्म्याचा आवाज असतो. तर हे इंट्युशन किंवा ह्यांना सायकिक पॉवर्स जे म्हणतात, हे जेव्हा आपले जागृत असतात, तेव्हा आपल्याला चाहूल नक्कीच लागते. आणि जर का तुम्ही ऐकलं असेल त्याला डेथ बेड व्हिजिटेशन म्हणतो आम्ही लोकं मेटाफिजिकल भाषेत. म्हणजे काय, की मरणासन्न अवस्थेत कुणी आहे किंवा अगदी मरणासन्न नसतीलही जरी, तरी त्यांचे जे पूर्वज असतात, ते त्यांच्या स्वप्नात येतात किंवा त्यांना असं वाटतं, की ते माझ्या जवळ आलेत आणि ते मला बोलवतायत, की "आता तुझं झालंय सगळं, इथं संपलंय पृथ्वी लोकावर. तर तू ये, मी तुला घ्यायला आलोय." आलोय किंवा आले म्हणजे. तर हे डेथ बेड व्हिजिटेशन असतात. तर ह्यानी तर अगदी 100% चाहूल लागतेच, की म्हणजे आता माझा शेवट आलाय म्हणजे असं. हं, हं. म्हणजे मृत्यू विधिलिखित असतो का मग? असतो. बऱ्यापैकी असतो आणि बऱ्याच वेळा जसं ॲक्सिडेंट्सही होतात, तेही विधिलिखित असतात. आता एवढे लोकं जेव्हा खूप मरतात एक बरोबर कोणत्या मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये, तर तेही विधिलिखित असतं आणि त्याला आम्ही कॉस्मिक कॉन्शियसनेस म्हणतो, की खूप लोकं बरोबर ज्यांचं कर्म होतं आणि त्यांनी ते बरोबर लिहून आणलेलं असतं. एक असा ब्लूप्रिंट बनतो आपला जेव्हा आपण जन्म घेत असतो आणि आपलं पूर्ण जीवनाचं त्याच्यामध्ये सगळं अ, लिहिलं जातं, की आपला जन्म कसा होईल, मग आपण काय करू, कोणत्या मार्गाला जाऊ, आपल्या लाईफमध्ये चॅलेंजेस कोणती येतील, ते आपण त्याचं काय करू पुढं आपण. आपला मृत्यू कुठे होईल, कसा होईल आणि सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तर हे बऱ्याच वेळा आपल्या प्रारब्धातच असतं, की हे असंच घडायचं आहे. तर त्या केसमध्ये होतं म्हणजे तसं ते. तर विधिलिखित आपण म्हणू शकतो. तर मृत्यू जर मग विधिलिखित असेल, तर जे लोकं आत्महत्या करतात, बरोबर. ते तसं हां, तर त्यांच्या बाबतीत काय घडतं? म्हणजे खरोखर ते विधिलिखितच असं हे आत्महत्या करणार एक, आणि समजा त्यांनी आत्महत्या केली, तर त्याचे परिणाम त्यांच्या पुढच्या ह्याच्यामध्ये कसे होतात? मृत्यूनंतर त्याचे त्यांच्या आत्म्यावरती काय परिणाम होतो? हा खूपच छान प्रश्न आहे संतोषजी मी म्हणेन आणि सप्टेंबर हा जो महिना आहे, ह्याला पूर्ण जगात म्हणजे आत्महत्या प्रिव्हेन्शन करायकरता हा महिना लोकं हे करतात. 10 तारखेला तो वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे असतो आणि मी देखील ह्याच्यावर खूप काम करते. कारण अ, माझे काही क्लायंट्स पण आहे, काही घरातले काही आपले जवळचे लोकं असतात. त्या लोकांनीही आत्महत्या केली आहे. तर मला या विषयाबद्दल फारच वाटतं म्हणजे. तर आत्महत्या हा जनरली विधिलिखित नसतो. कोणी येऊही शकतंय ते घेऊन, म्हणजे अगदी मी ठामेठोकपणे हे नाही सांगू शकत. पण जनरली मी सांगते, की हे विधिलिखित नसतं. आणि कसं आहे, आपला पूर्ण प्लॅन आपण ठरवून आलेलो आहे आणि त्याला मध्येच आपण काहीतरी अ, थांबवतोय त्याला. हे आत्महत्या करणं म्हणजे हे. आणि ह्याच्यानंतरचा जो ह्यांचा प्रवास असतो, तो फार वाईट असतो.
ह्याच्यामध्ये ह्यांच्या आत्म्याला सुटका मिळत नाही. ते भूलोकातच राहतात. आणि जोपर्यंत ते स्वतः किंवा त्यांचे जे हायर सोल्स असतात, जसं आपला जो जीवात्मा असतो, तर तो एका दुसऱ्या सोलला अटॅच्ड असतो, जो प्रायमरी सोल असतो. तर जोपर्यंत तिथून किंवा अनेक मोठे जे आत्मे असतात, जे ज्यांना आपण संत वगैरे म्हणतो, अशा आत्मा. तर जोपर्यंत त्यांचं ह्यांना काही सपोर्ट मिळत नाही, तोपर्यंत हे पुढे जाऊ शकत नाही. आणि जे ते प्रारब्ध घेऊन आले, ते पूर्ण होत नसतं ना, कारण त्यांनी आत्महत्या केली असते यावेळेला. तर जितके त्यांचे दिवस, महिने किंवा वर्ष राहिले, जितके ऋणानुबंध राहिले किंवा जेही त्यांचं राहिलेलं जे काही कर्म असेल, त्याच्याकरता त्यांना जन्म घ्यावाच लागतो. आणि तुम्ही विचार करा, म्हणजे ते पुन्हा जन्म घ्यायचा म्हणजे पुन्हा एक नवीन ब्लूप्रिंट बनेल. मग पुन्हा ते सगळं अ, काय म्हणतो आपण ड्रॉ केलं जाईल, तो सगळा की फेरा नव्याने. आणि त्याच्यामध्ये त्यांचं आत्ता जो जन्म घेतील आहे, त्याचंही प्रारब्ध राहील आणि जे आधीचं आहे, जे फेडायचंय तेही राहील. आणि मग हे सगळं करत असताना ते आणि किती कर्म करतील आणि कुठे काय करतील म्हणजे ह्याचं काही शाश्वती देता येत नाही म्हणजे. बरोबर. म्हणून आपल्याकडे आत्महत्या करायची नाही कधी. आपल्याकडे असं जे म्हटलं जातं, की अ, या जन्मी तुम्ही जर पापं केली, तर याच जन्मी ते फेडावे लागतात. हे शब्दशः बरोबर आहे का? त्यामध्ये आणखी तुम्ही भर टाकू शकता? इथे फेडावे लागतात, पण बरेच पाप असे असतात जे पुढच्या जन्मांमध्येही जातात. तर मग जेव्हा पुढचा जन्म आपण घेऊन येतो, तेव्हा सुद्धा आपल्याला ते पाप फेडावेच लागतात. मग बरं सुटका मग नाहीये. तुमच्या कर्म जेही आहे त्याच्यापासून सुटका नाही असं. मग तुमचं गती मिळणं म्हणजे नेमकं काय? गती म्हणजे ॲक्चुअली पुढचा प्रवास जो असतो तो सुखद व्हावा असं. त्याला आपण म्हणतो गती मिळेल. आपण दिवंगत आत्म्याला लिहितो ना, की ईश्वरचरणी प्रार्थना म्हणजे ह्यांना म्हणजे सद्गती मला मिळो. ना ते दिवंगत हां, आत्मा वगैरे असं हां, लोकं लिहितात. त्या हां, शब्दाचीच गंमत वाटते. म्हणजे आत्मा जर हां. अमर असतो, तर तो दिवंगत कसा आपण लिहू हे शकतो? हे आपले शब्द असतात म्हणजे, है ना? कारण आत्मा कधीच दिवंगत नसतो, शरीर दिवंगत असतं. बरोबर. तर असं आपण लिहितो, की त्यांना सद्गती मिळो. काय होतं मी तुम्हाला सांगते. अ, जेव्हा मृत्यू होतो आणि आत्मा शरीर सोडतो, तर ते मृतदेह तर खाली पडलेलंच असतं ते प्रेत. कारण जोपर्यंत त्याची अंत्येष्टी होत नाही, ते तिथंच आहे. आणि पुढचे 13 दिवस आत्माही तिथेच असतो. म्हणजे 24 तास जाऊन तो परत येतो. तर त्या ड्युरेशनमध्ये जेव्हा हे सगळं होत असतं, त्यांचे विधी वगैरे होत असतात, तेव्हा ते वीक झालेलं असतं, कमजोर झालेलं असतं. आणि जसं आपण म्हणतो, की सूक्ष्म देह जे आहे त्याच्यामध्ये आपल्या भावना असतात, आपले विचार असतात, आपलं सगळं असतं. तर तो देह खाली बघून आणि त्याचे नातेवाईकांना रडताना बघून आणि असं बघून तो आत्माही खूप दुखावलेला असतो त्यावेळेला. तर असं म्हणतात, की काही असे आत्मा जे फार निगेटिव्ह ह्याचे असतात, तर ते त्याला त्रास देतात किंवा जेव्हा त्याची पुढची यात्रा चालू असते, तेव्हा त्याला त्रास होऊ शकतात. त्याच्या कर्मांवर सगळं डिपेंड करतं. तर ह्याच्यातून आपण जेव्हा त्या आत्म्याला जेव्हा ह्याचे विधी वगैरे करतो, तर त्याला शक्ती मिळते आणि ती शक्ती जी आहे, त्यानी त्याला गती मिळते पुढची. त्यानी त्याला पुढे जायची प्रेरणाही मिळते आणि शक्तीही मिळते. तर ह्याला आपण गती म्हणतो आणि शेवटची गती म्हणजे त्याला मोक्ष मिळावा हे असतं. तर अच्छा. हळू त्यांनी कसं पुढे वाढायचं आणि कशी आपली प्रगती करत जायची, की त्याला पुढे मोक्ष मिळेल. तर हळू करून त्याचा हा प्रवास असतो असं. एखादी व्यक्ती गेल्यानंतर अ, त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले जातात. हे किती महत्त्वाचे असतात आणि त्यानंतर श्राद्ध कर्म वगैरे जे केले जातात, अनेकांचा त्याला म्हणजे थोडासा ते थोडेसे उदासीन असतात, मात्र एक भावना म्हणून, आस्था म्हणून ते केल्या जातात गोष्टी. मात्र अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने त्याचं काय महत्त्व आहे? अ, माझं मत थोडं वेगळं आहे ह्याच्यावर म्हणजे इतर लोकांच्या मतापेक्षा. हल्ली आपण असं वोकिझम खूप बघतो ना. वोकिझम म्हणजे काय, की धर्म काही नाहीये. असं मेलेल्या लोकांना काय नैवेद्य ते काय घेणार आहेत का? ते काही खाणार आहेत का? मग हे कशाला करायचं? त्यापेक्षा गरिबांना अन्न वाटा वगैरे हे सगळं. ह्याच्यात काही वाईट नाहीये. मी पण म्हणते, की गरिबांना अन्न वाटा आणि सगळं करा. पण अ, माझ्या मते श्राद्ध कर्म आणि त्यांचे जितकेही विधी आहेत, हे सगळं करणं अत्यंत गरजेचं आहे. का आहे मी तुम्हाला सांगते.
आपण पुनर्जन्मात विश्वास ठेवतोच ना 100%. तर जर त्या माणसाचा पुनर्जन्म झालाय, जे तुमचे पूर्वज होते कधी, तर त्यांच्याकरता जर आपण काही केलं, ते सूक्ष्म रूपात येतात. ते तुम्ही जर तिथे खीर आणि पुरी ठेवली, तर ते येऊन असं खाणार नाही जसं आपण खातो. ते सूक्ष्म रूपात येतात. सूक्ष्म रूपाने ते ग्रहण करतात आणि त्यांनी जर त्यांना शक्ती मिळते, त्यांनी जर त्यांना थोडं बरं वाटतंय, त्यांच्या जे नवीन जो त्यांचाही जन्म झालाय, त्याच्यामध्ये त्यांचे जे चॅलेंजेस आहे, त्याच्याकरता जर आपण पूजा करतोय, आपण प्रार्थना करतोय आणि त्यांना जर शक्ती देतोय, तर ह्याच्यात वाईट मला असं काहीच वाटत नाही. तुम्ही किती कर्मकांड करायचं आणि किती नाही करायचं हे तुम्ही ठरवायचं. पण अजिबात करायचं नाही हे मला तरी पटत नाही म्हणजे. तर विधिवत सगळं करायला पाहिजे आणि वर्षातून तुम्ही एकदाच करताय ना. तर वोकिझम वगैरे हे मध्ये आणायचं नाही असं मला वाटतं. आणि माझं अगदी म्हणजे फारच ठाम मत आहे ह्याच्याबद्दल, की हे सगळं करायला पाहिजे. आणि 10 दिवसाचे, 13 दिवसाचे आणि हे जे सगळे पण संस्कार असतात, हे त्या आत्म्याला लागायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या त्या जेही आपले जवळचे लोकं होते ते, त्यांना गती मिळत नाही. आणि आपण काय असा विचार करतो का म्हणजे, की आपले जे कोणी जवळचे माणसं आहे, की त्यांचं वाईट व्हावं वगैरे आपण कधीच विचार करत नाही. तर बरोबर. त्यांच्या चांगल्या जीवनाकरता, त्यांच्या पुढच्याही चांगल्या जीवनांकरता आपण हे करायलाच पाहिजे. अ, आपण आता माणसांबद्दल बोललोच. मात्र प्राण्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी अशाच असतात का त्यांचं काही वेगळं असतं? मृत्यू आणि त्यानंतरचं जग? अ, मृत्यूनंतरचं जग तर त्यांचं पण आपल्यासारखंच असतं. पण आजपर्यंत म्हणजे माझ्या तरी ऐकण्यात असं आले नाही, की त्यांचं म्हणजे असं वर्षश्राद्ध वगैरे कोणी करतं. पण आपल्यात हे म्हणतात ना, की जेव्हा चांगले कर्म लोकं करत नाही, तेव्हा ते खालच्या योनींमध्येही जातात. तर हेच असू शकते, की ते जे प्राणी आहेत, ते कुणाचे कुणी जवळचे लोकं असतील. तर मला असं वाटतं, की अगदी वर्षश्राद्ध जरी नाही केलं, तरी त्यांच्याकरता काहीतरी प्रार्थना, काहीतरी ज्यांच्याहीकडे म्हणजे हल्ली पेट वगैरे ठेवायची फार पद्धत आहे. म्हणजे हल्ली पोरं करायला लोकं तयार नाहीये, पण त्यांना पेट पेरेंट बनायचं असतं. तर जर तुम्ही पेट पेरेंट बनताय, तर मग एका पेरेंटसारखं तुम्ही हे पण करायला पाहिजे, असं मला वाटतं. कारण आत्मा एकच आहे ना शेवटी. तर तो प्राण्यांमध्ये असला, इव्हन आपण तर म्हणतो झाडांमध्येही तोच आत्मा असतो. परमात्मा सगळीचकडे आहे आणि आपला जीवात्मा येतो म्हणजे आपण जो शरीर धारण करतो, त्याच्यात एक छोटासा पोर्शन येतो त्या मोठ्या सुप्रीम आत्म्याचा. तर करायला पाहिजे कारण त्यांची ही अंतिम यात्रा अशीच असते. त्यांनाही पुढेच जायचंय, त्यांनाही आपल्या कर्मांप्रमाणे मग पुढचे जन्म मिळतात. अच्छा. आता शेवटाकडे आपण येऊया आणि एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नानेच अर्थात अ, आपण समारोप करूया या सगळ्या विषयाचं. आत्म्यांशी संवाद साधणं अनेक लोकं क्लेम करतात, की आम्ही आत्म्यांशी संवाद साधतो. अ, त्यात अर्थात खरं किती, खोटं किती ही गोष्ट वेगळी. मात्र खरोखर आत्म्यांशी संवाद होऊ शकतो का? आणि होत असेल तर तो नेमका कसा होतो? काय होतो? त्याची काही उदाहरणं तुमच्याकडे असतील तर ते देखील मला सांगा येईल. हो. तर ते देखील तुम्ही जरूर सांगा आम्हाला. हा पण खूपच छान प्रश्न आहे आणि हा प्रश्न मला फार आवडतो. कारण ह्या विषयावरती मी 2 पुस्तकं पण लिहिली आहे. एक स्पिरिट कम्युनिकेशन्स म्हणून आणि एक आहे द बँगिंग डोर एंड माय अदर स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस. तर हे मी सांगायचं म्हटलं तर संवाद साधता येतो. आणि ते आपल्यासारखे बोलत नाही म्हणजे जसं आपण 2 माणसं बसून आणि बोलतो, तुम्ही प्रश्न विचाराल, मी उत्तर देईन, असं नसतं ते. तर स्पिरिट कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो ते कधी तर प्रतिकात्मक असतं. कधी आपल्याला असे काही सिग्नल्स दिसतात. कधी कुणाचा काही मेसेज येतो आणि आपल्याला वाटतं की हे ह्या दिवंगत जे कुणी आहेत त्यांच्याशी रिलेटेड असू शकतंय. म्हणजे मी तुम्हाला आता सांगते मध्ये आमचे एक ओळखीचे आहेत. आम्ही सकाळी फिरायला जातो तेव्हा तेही तिथे येतात. तर त्यांच्या मुलानी आत्महत्या केलेलं. झालं म्हणजे 1-1.5 वर्ष झालं. तर त्यांची जी बायको आहे ती अजून त्याच्या बाहेर आली नाहीये. तर ज्या दिवशी त्यांची तिथी होती त्यांच्या त्या मुलाची, त्याच दिवशी तिच्या म्हणजे त्या मुलाच्या मित्राचा त्या आईला एक अ, Instagramवरती रील आला. आणि त्याच्यामध्ये तेच सगळं लिहिलं होतं, ज्याचाही विचार करायची, की म्हणजे माझा मुलगा सुखात आहे का? तो कुठे आहे?
त्याचं आता जीवन कसं असेल आहे, त्याला काही त्रास तर नाहीये. आणि त्या रीलमध्ये तो मुलगा हे सांगतोय, की "मी एकदम सुखात आहे, तू काही काळजी करू नकोस." असं सगळं. म्हणजे हे कसं प्रतिकात्मक झालं किंवा आपल्या आतून, मनातून असं काही विचार येणं त्या व्यक्तीबद्दल किंवा बऱ्याच वेळा कुठे काहीतरी पडणं, कुठे काहीतरी ऐकू येणं. तर मी तर अगदी लहान होते म्हणजे 5 वर्षाची तेव्हापासून मी जे सायकिक तुम्हाला पॉवर्स सांगितले, तर 8 असतात हे आणि त्यातले 8ही माझे लहानपणापासून खूप एडवान्स्ड होते. तर एकामध्ये ते क्लेअरवॉयन्स म्हणतो ज्याच्यामध्ये आपल्याला ॲस्ट्रल बॉडीज दिसतं, शरीर दिसतं, दिवंगत जे असतात त्यांचे. क्लिअर ऑडियन्स असतं त्याच्यात आपल्याला ऐकायला येतं. तर हे मला अगदी लहानपणापासून व्हायचं. म्हणजे जे कोणीच नाहीये ते मला दिसायचे. जे कोणी तिथे बसलं नाहीये ते माझ्याशी बोलायचं. तर मला खूप भीती वाटायची ह्याची. तर तेव्हापासूनच मी मेडिटेशनमध्ये म्हणजे आले. अध्यात्म मार्गावर जी मी आले ते अशीच आले. तर संवाद साधता येतो, पण अ, त्यांना केव्हा संवाद साधायचा आहे आपल्याशी ह्याच्यावर जास्त डिपेंड करतं ते. आणि बरेच लोकं ऑटोमॅटिक रायटिंग वगैरे करतात हल्ली, तर मला हे माहिती नाही हां, की ते कितपत खरं असतं, कितपत नसतं. किंवा बरेच लोकं म्हणतात, की वो सुशांत सिंह का आत्मा मेरे से बात किया वगैरे हं. असं. तर हे मला माहिती नाही, कारण मी हे सगळं करत नाही. पण एक मी तुम्हाला खूपच विचित्र म्हणेन मी म्हणजे घटना सांगते. झाले म्हणजे 7, 8, 10 वर्ष झाले असतील हे. सकाळी मी स्वयंपाक करत होते आणि माझ्या बाल्कनीमध्ये मला 2 कबुतरांच्या बोलायचा आवाज आला. पण तो आवाज खूप वेगळा होता. म्हणजे कबुतरं आहेत तिथे, पण हा आवाज त्यांचा नाहीये, असं मला सारखं आतून वाटत होतं. तर मी तिथे उभ्या-उभ्या बस डोळे बंद करून आणि असं जसं मेडिटेट करावं आपण, तसं मी त्यांना म्हटलं, की "मला हे कळतंय, की तुम्ही कबुतरं नाही आहेत. तर तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून? जर तुम्ही सांगितलं, तर मला बरं वाटेल." तर असा आतून माझ्या आवाज आला, की माझी धाकटी मुलगी अनुभूती, तर तिच्या मैत्रिणीचं नाव माझ्या मनात आलं. मी ते सगळं सांगू शकणार नाही, कारण आपलं पब्लिक प्लॅटफॉर्मवर असतं. तर ती शाळेत गेली आणि जेव्हा ती घरी आली, तर मी तिला विचारलं, की "बेटू तुझी ती मैत्रीण आहे ती कशी आहे?" तर ती म्हणाली, की "मम्मा आज आमच्या टीचरनी सांगितलं, की त्यांच्या फॅमिलीकरता सगळ्यांनी प्रार्थना करा, कारण त्यांच्या घरचे सगळे लोकं मेलेत." म्हटलं, की "अगं असं नाही बोलू" म्हटलं, "असं मेलेत वगैरे म्हणजे कसं?" तर म्हणाली, की "नाही हॉस्पिटलमध्ये पण बरेच लोकं मेलेत वगैरे त्यांच्याकडचे." तर मला फार विचित्र वाटलं हे ऐकून. तर मी म्हटलं, "तू आता पटकन वर ये, आपण कपडे बदलू, जेवू आणि लगेच तिच्या घरी जाऊ." जवळच राहते आमच्या जवळ. तर आम्ही तिथे गेलो, तर तिची आई आणि आजी ते पांढरे कपडे घातले. ती पंजाबी आहेत ते लोकं. त्यांच्याकडे पांढरे शुभ्र पांढरे कपडे घालतात. मी गेल्यावरती नमस्कार वगैरे केला, तर मी म्हटलं, की "काय झालं?" तर त्यांनी सांगितलं, की ते नवरा आणि ते आजोबा, ते दोघं गेले होते ते पंजाबमध्ये त्यांच्या गुरुद्वारांना वगैरे आणि तिथे त्यांचा ॲक्सिडेंट झाला. तर त्या मुलीचे वडील तर तिथेच त्यांना मरण आलं आणि वडिलांना हॉस्पिटलला नेलं होतं. पण हे ऐकून, की त्यांचा मुलगा असा मेला म्हणून तर त्यांची ही डेथ झाली तिथे. तर हे किती विचित्र म्हणजे, की 2 कबुतरं बोलतायत आणि ते त्यांच्या ह्याच्यातून मला ते नाव आलं. मी तिकडे गेले आणि मला हे सगळं कळलं. म्हणजे हे आत्म्याशी संवादच साधणं होतं, पण हे एक वेगळ्या रूपात होतं. तर असे बरेच माझे अनुभव आहेत म्हणजे. हं. म्हणजे असं होऊ शकतं आणि जे ठरवून जे केल्या जातात गोष्टी, त्यात कितपत तथ्यांश असतो, नसतो त्याविषयी तुम्ही कधी विचार केलाय? अ, फारसा विचार म्हणजे दुसऱ्यांबद्दल मी फारसा विचार करत नाही. म्हणजे जे लोकं असं म्हणतात, की आत्मा बात करती है वगैरे, वगैरे. पण माझे असे बरेच अनुभव आहेत आणि मी ते शक्यतोवर म्हणजे खूप असं शेअर करत नाही कोणाशी. पण पुस्तकांच्या माध्यमाने म्हणजे मी करते. पण हं. करतात. आत्मा असं संवाद साधू शकतात. अच्छा. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न. आपण खूप गंभीर चर्चा केली ही सगळी. मात्र मृत्यूचं भय वाटू नये यासाठी आपण काय करायला हवं? बापरे! मृत्यूचं भय वाटू नये म्हणून त्याचा विचार करायचा नाही. अजिबात विचार करायचा नाही. म्हणजे हे तर अटळच सत्यच आहे ना, की जे जन्माला आले ते मरणारच आहेत. तर ह्याचा विचारच का करायचा म्हणजे आपण आपलं कर्म करायचं, अ, आपल्या देवाधर्मात राहायचं, आपण जे आहे प्रोफेशनमध्ये ते छान करायचं. छान कर्म करायचे.
आणि वाटही बघायची नाही, की बापरे! कधी मरणार? त्याच्याबद्दल विचारच करायचा नाही. जर आपण विचार नाही केला, तर मग भीती पण वाटत नाही. आणि मला असं वाटतं, की थोडं एक प्रॅक्टिकल म्हणजे मी व्ह्यू देते, की प्रत्येक माणसाने म्हणजे 25-30 वर्षाचं वय झालं, की एक लीगल विल आपला बनवून ठेवायला पाहिजे. जेही काही तुमचं असेल म्हणजे. असं नाही, की अगदी करोडोचीच संपत्ती पाहिजे. पण जेही काही असेल, कुणाजवळ असतील अगदी ₹10,000 असतील, पण तेवढा करता, की बाबा माझ्या मृत्यूनंतर ह्याचं काय व्हायला पाहिजे? कुणाला द्यायला पाहिजे? घरच्या माणसांना द्यायचं का डोनेट करायचं? आता जसं मी पुस्तकं लिहिते, तर माझं इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी पण मोठी आहे. तर माझ्या मृत्यूनंतर त्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचं काय करायचं? तर हे सगळं एक प्रॅक्टिकल हे ठेवणं जरुरी आहे मनामध्ये. आणि भय मला वाटतं ठेवायला नको, कारण जे अटळच आहे त्याच्याबद्दल फारसा विचार करून काही होणार नाहीये. आणि ते केव्हा येणार आहे, कसं येणार आहे, हेही आपल्याला माहिती नाहीये. तर जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, त्याचा विचार करू नये, असं मी सगळ्यांना सांगते. जेव्हा व्हायचं असेल, तेव्हा होईल ते. तोपर्यंत एकदम मस्त राहायचं, आनंदात राहायचं, सगळं छान खायचं, प्यायचं, मज्जा करायची, सगळं करायचं. वाह! मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने या सगळ्या गूढ गोष्टी उलगडून दाखवल्या. मी परत एकदा सांगतो, की आपल्या मान्यतांनुसार आणि अनुभूतीनुसार या गोष्टी ठरतात. खरं-खोटं ह्याची परिमाणं प्रत्येकाची वेगळी असू शकतात. मात्र आजच्या परिस्थितीमध्ये प्रॅक्टिकली पाहता आपण मृत्यूकडं आपल्या धर्मशास्त्रानुसार कसं पाहायला पाहिजे, कसं पाहता येतं याची उलगड आज डॉक्टर अन्वेकर मॅडम यांनी करून दिलेली आहे. तुम्हाला अशाच काही गोष्टींवरती मी पुन्हा एकदा बोलतं करणार आहे मॅडम. तेव्हा आपण जरूर भेटूया. अगदी, अगदी. नक्कीच. मला पण खूप छान वाटलं. गंभीर विषय होता. पण मला वाटतंय की मी व्यवस्थित सांगितलं असावं. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. एकदा पुन्हा तुमचे मनापासून आभार.